निष्ठेने काम करायचंय, जनताईंना मिळालं आणि या भरघोस मतांनी ते विजयी झाले. यामध्ये खऱ्या अर्थानं सिंहाचा वाटा असेल तो सन्माननीय लोंढे साहेबांचा आणि सोबतच आमच्या पीएल ग्रुपच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा, माथाडी युनियनच्या प्रत्येक कामगाराचा की ज्यांनी अगदी मनापासून काम केलं. या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने आणि त्याचबरोबर आपली सातपूर वरून आपल्या सगळ्यांना यांच्या शुभ असते हा पुरस्कार मागे सर धीरज भाऊ या साईडला राहू दे इकडे बघा मावशी हा बघा इकडे धन्यवाद. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री किसन नेत्यांनी सातपूरच्या राजा मित्र मंडळ व दक्षिणमुखी हनुमान साईबाबा मंदिर यांच्या वतीने साहेबांना जो काही सर्व भाऊ हा जो पुरस्कार दिलेला आहे. खरोखर जो व्यक्ती ज्या पद्धतीचा लायक आहे आता खरोखर पुरस्कार भाऊने हा लोंढे साहेबांना दिलेला आहे. खरोखर त्यांच्या हस्ते शिवजयंती असो, उत्सव असो, महात्मा फुले जयंती असो, ईद असो किंवा नाताळ असो, प्रत्येक सण हा सण, प्रत्येक धर्माचा सण हा लोंढे साहेबांच्या हस्ते हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्याठिकाणी मी आज लोंढे साहेबांना शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने खूप खूप सारे शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून असंच सामाजिक कार्य असं घडत राहावं, त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभत राहावं या शुभेच्छा देतो. सातपूरच्या राजा आणि साईबाबा मंदिर यांच्या वतीने आम्हाला जो मान सन्मान दिला आज म्हणून या ठिकाणी सत्कार केला, शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने त्यांचा हार्दिक आभार मानतो. माझे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ माझे सहकारी प्रकाशजी लोंढे यांचा आज खऱ्या मोठ्या थाटामाटात वाढदिवस या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने होत असताना खरं तर शुभेच्छा मला संध्याकाळी द्यायची आहे, पण तुम्ही आता सांगितल्यामुळे आताच देऊन टाकतो. आम्ही कुटुंब एक संघ आहोत. तुम्हाला ज्याला ज्याला इलेक्शन लढायचं आताच इलेक्शनची तयारी आताच करा. नवीन वर्षाचा एक संघ हा पहिला वाढदिवसाचा कार्यक्रम हा निमित्त आहे. एक संघ तयारी आहे. ती एक संघ तयारी यासाठी आहे की तुम्ही जनतेच्या संपर्कात राहा, सुखदुःखाच्या प्रसंगात जा. त्यांचं प्रत्येक काम होईल असं अजिबात नाहीये. दराडे साहेब काम होतं असं नाहीये, पण तुम्ही लढले त्यासाठी साडे साहेब, तुम्ही ज्यासाठी धावलं त्याची ती जाणीव होतो, अशी जाणीव ठेवणारा हे परिवार आहे. माझा जरी वाढदिवस असला, माझ्या वाढदिवसानिमित्त नानाभाऊचं लग्न त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर झाले. आनंदाचा प्रसंग असा नाही, संघर्ष आमच्यावर आला. भूषणचं लग्न त्याच स्टेडियमवर 22 तारखेला झाले. त्याच स्टेडियमवर भरगच्च कार्यक्रम होतोय आणि त्याच निमित्तानं तुम्ही सर्व आलात, मला भरभरून शुभेच्छा दिलात. असेच प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा माझ्याबरोबर ठेवा. माझं परिवार आपल्या सोबत आहे. आम्ही संघटना पक्ष बघत नाही, आम्ही जात बघत नाही, आम्ही झेंडा बघत नाही, विचारधारा बघतो. आणि जिथं खऱ्या अर्थानं 100 लोक तर हे आम्ही म्हणतो की 100 लोक जर एक देवाचे असतील ना, परंतु ते एक मताचे असावे. फक्त विरोधाला विरोध करणारे 19 लोक एकत्र येतात आणि एखादी महिला जर संघर्ष करीत असेल तर मी त्या चांगले असेल किंवा वाईट असेल विचार करीत नाही, पण महिलांच्या बाजूने उभा राहतो आणि महिलेच्या बाजूने तुम्ही आणि काय संघर्ष होतो तुम्ही बघितला. त्यामुळे अनेकाला मला जाहीरपणे सांगायला मला कमीपणा वाटणार नाही. आदरणीय प्रकाशजी लोंढे यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आपल्यामध्ये उपस्थित असलेले माजी नगरसेवक नंदूजी जाधव, ज्यांची नुकतीच आता शिवजन्मोत्सव समितीवर अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे, ते जीवनजी रायते, आमच्या मावशी शेळके मावशी, त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले राजेजी दराडे, रामहरी संबेराव, प्रशांतजी जाधव, सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सन्माननीय सदस्य, त्याचबरोबर आमच्या नगरसेविका यशोदाताई गायकर, सगळेच निकम भाऊ, सर्वच व्यासपीठावरील आणि समोरील सर्व सन्माननीय मान्यवर. आज दीपक नाना लोंढे यांचा सुद्धा विवाह वाढदिवस आहे आणि त्याचबरोबर भूषणबाई लोंढे यांचाही विवाह वाढदिवस आहे. असा त्रिवेणी संगम
आज इथे आलेला आहे. त्यामुळे तिघांनाही मी मनापासून आपल्या सगळ्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देते. तर मला विस्तृत खूप बोलण्यासारखं खूप आहे, परंतु आपल्याला पुढचे कार्यक्रम आहे. मी आपल्याला सांगेन की माझा परिचय आदरणीय प्रकाशजींची बऱ्याच वर्षापासून आहे. महापालिकेत 2002 साली मी जेव्हा नगरसेवक म्हणून निवडून आले त्यावेळेला ते ज्येष्ठ नगरसेवक होते. म्हणजे आधी बऱ्याच वर्षापासून ते महापालिकेत कामही करत होते आणि त्याचबरोबर नगरसेवक म्हणूनही कार्यरत होते. मी ज्या वेळेला मी नवीन असल्यामुळे मला नेहमी प्रत्येकाकडून काही ना काही शिकायची ओढ असायची. त्यामुळे मी बघायचे की त्यांच्याकडे नेतृत्व, दातृत्व, वक्तृत्व हे तिन्ही गोष्टी त्यांच्याकडे होत्या. आणि कुठलाही विषय असेल तर अभ्यासपूर्ण ते सभागृह मांडायचे आणि पूर्णपणे तो विषय मांडून बरोबर त्यांना जो न्याय पाहिजे असेल तो ते मिळवायचे. त्यामुळे धडाडीनं काम करणारं नेतृत्व म्हणून आपण सातपूरमधलेच नाही तर संपूर्ण नाशिकमध्ये त्यांची खूप चांगली अशी ओळख आहे. त्याचबरोबर महापालिकेत काम करत असताना सुद्धा आदरणीय प्रकाशजी यांनी एक वेगळा म्हणजे जनसंपर्क तयार केला की कार्यकर्त्यांना काम देणे किंवा एक केडर तयार केलं आणि असंख्य कार्यकर्ते जोडले गेले. म्हणजे ज्या वेळेला विधानसभेची निवडणूक होती त्यावेळेला मी बघितलं की अनेक मिटिंग त्यांनी लावल्या आणि त्या मुलांकडे जबाबदारी दिली. म्हणजे आपण म्हणतो एक मिटिंग घेतली, असं आमच्या अनेक मिटिंग होतात, दिसायला असतात त्या, खूप लोक आले, जेवले, गेले, परंतु ती मिटिंग वेगळी होती. म्हणजे मी ज्या मिटिंग बघितल्या त्या प्रत्येकाला उठवलं त्यांनी की तू कोणतं नंबरचं बूथ सांभाळणार, तो लगेच नंबर सांगायचा, तिथलं सगळं डिटेल्स सांगायचा. म्हणजे इतका बारकाईने त्यांचा तो अभ्यास होता. मतदार यादी असेल, बूथ प्रमुख असेल, तिथली सगळी यंत्रणा, तिथलं सगळं नियोजन पाहून मी अगदी थक्कच झाले. कारण आम्ही ज्या वेळेला काही कंपन्यांमध्ये गेलो तिथे मिटिंग घेतल्या, नानाभाई असतील, भूषणभाई असतील, त्या कंपन्यांमध्ये सुद्धा 1000 मुलांच्या वरती तिथे संख्या होती. कुठेही त्याच्यापेक्षा खाली कुठेही मला मुलं किंवा लोक दिसले नाही. त्यामुळे एक कुठलंही काम करायचं म्हणजे अगदी त्याचा नियोजनबद्ध आणि व्यवस्थित ते कामकाज करत असतात. मला त्यांचं एक वाक्य नेहमी आवडतं, मस्तीत पण शिस्तीत. नेहमी सगळ्यांना ते अगदी आवर्जून ते सांगतात आणि सर्व कार्यकर्त्यांना अगदी व्यवस्थित सांभाळतात. प्रत्येकाच्या मागे कसं उभं राहायचं ठामपणे हे प्रकाश भाईंकडनं शिकण्यासारखं आहे. कारण एखाद्या कार्यकर्त्याला फक्त कार्यकर्ता हा कार्यकर्ता नसतो, त्यांच्या सुखदुःखात असेल, त्यांच्या जीवनात असेल, जी काय साथ लागेल ती खंबीरपणे देणं म्हणजे मग तो कार्यकर्ता तयार होत असतो. त्या पद्धतीने आदरणीय प्रकाशजींनी हे सर्व सांभाळलेलं आहे आणि त्यामुळे या निवडणुकीपासून मी त्यांना जवळून ओळखलं आणि एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणून खरोखर आपण सगळेजण त्यांना ओळखतो आहोत. मी त्यांना खरं खूप बोलण्यासारखे, परंतु आपल्याला पुढचा कार्यक्रम आहे. मी त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने खूप मनापासून शुभेच्छा देते. त्यांच्याकडून अजूनही पुढे असं समाजकार्य हे पुढेही होत राहावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊन मी इथेच थांबते.